जिमला जाण्याच्या अगोदर माझी काय तयारी असते ते मी तुम्हाला सांगतो आता. म्हणजे मी जिमच्या अगोदर एक केळी खात असतो किंवा कोणतं पण फ्रूट खात असतो. त्याच्यानंतर काय काय नेतो मी जिममध्ये काय घेऊन जातो ते तुम्हाला दाखवतो आता. हे वे प्रोटीन आहे. आता एक स्कूप वे प्रोटीनचा घेत असतो मी नेहमी, कारण वर्कआउट केले आपली क्विक रिकव्हरी होण्यासाठी वे प्रोटीन खूप गरजेचं आहे. जर तुम्ही जिमला जात असाल तर वे प्रोटीन तुम्ही पिलंच पाहिजे नाही, कारण आपली रिकव्हरी त्याशिवाय फास्ट अजिबात होत नाही आहे. दुसरं आता मी क्रिएटिंग घेतोय. हे क्रिएटिंग काय करतं माहिती का, तुम्हाला जास्त एनर्जी प्रोव्हाइड करतं. म्हणजे तुम्ही 10चे डंबेल उचलत असाल ना, 12चे डंबेल उचलायला तुम्हाला मदत करतं. आणि मसलमध्ये वॉटर रिटेन्शन करतं, म्हणजे वॉटर स्टोअर करतं. आणि ते चांगले आहे, काही वाईट नाही. त्याचे मसल मोठे दिसतात तुमचे, ते शरीरासाठी पण चांगले असतात आपले, आणि ग्रोथ पण चांगली होती आपली मसल बिल्डिंग. आता प्री वर्कआउटला मी हे प्री वर्कआउट घेतोय. आता मी हे ब्रँड नाही दाखवतो तुम्हाला, पण हे प्री वर्कआउट नेहमी घ्यायचं नाही. तुम्हाला लक्षात ठेवा, याने तुमचे हार्टबीट हाय होतात आणि कंटिन्यू त्याची सवय पण लागू शकते तुम्हाला. त्यामुळे प्री वर्कआउट हे कंटिन्यू घ्यायचं नाहीये. आठवड्यातून 1-2 वेळा तुम्ही घेऊ शकता, पण जास्त याची सवय लावू नका. आणि मॅक्झिमम लोकांना आहे ना, जे बीपीचा त्रास असेल ना, तर त्यांनी ह्या प्री वर्कआउटला हात सुद्धा लावायचा नाहीये. याच्यात भरपूर कॅफिन असतं, तुमचे हार्टबीट हाय करतं. आणि बऱ्याचशा लोकांना जिममध्ये बघा आपल्याला म्हणतो अस्वस्थ वाटतं, चक्कर येते, तर याच्यामुळे ते होऊ शकतं. त्यामुळे हे तुम्ही टाळायचं आहे. आठवड्यातून 1-2 वेळा घेतल्याने काय फरक नाही पडत. ते पण कुणी माहिती का, जे नेहमी वर्कआउट करतात का लोक नेहमी, त्यांनीच फक्त प्री वर्कआउट घ्यायचंय. कधीतरी वर्कआउटला करताय तुम्ही, जिमला जाताय आणि फक्त वॉकिंग करताय, जिमचा वर्कआउट करत नाही. पोलीस भरतीला पोरं प्री वर्कआउट ट्राय करतात, पण लक्षात घ्या जास्त प्री वर्कआउट ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे. जास्त प्री वर्कआउट ॲड नाही करायचंय. कधीतरी तुम्ही नक्की ॲड करू शकता. आता हे प्री वर्कआउट घेतलेलं आहे मी, जिममध्ये पाणी टाकणार आणि मी मस्त पिणार. आता दुसरं, ही जिमची माझी 1.5 लिटरची बॉटल आहे जवळजवळ. आता यातलं माझं आहे ना, वर्कआउट करता करता मी ना 1 लिटर पाणी आरामात संपवतो. प्रत्येक सेट झाला का शांत बसायचं, 1-2 सिप पाणी प्यायचंय, कारण बॉडी आपली डिहायड्रेट होत असती. आणि बॉडी हायड्रेट करणं खूप जास्त गरजेचं आहे. नाही तुम्हाला क्रॅम्प्स येतात, विकनेस येतो. त्यामुळे तुम्ही वर्कआउट करता करता सिप थोडं थोडं पाणी पिलं पाहिजे. नाही मला 100% कॉपी करू नका, नाहीतर मी हे खातोय मग तुम्ही पण ते खाताय, तसं करू नका. प्रत्येकाची बॉडी वेगळी असती, प्रत्येकाचा वर्कआउट पण वेगळा असतोय. नॉर्मल वॉकिंग करतात त्या लोकांना याच्यापैकी कशाचीच गरज नाही. फक्त वे प्रोटीन तुम्ही घेऊ शकता, ते तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तुमची रिकव्हरी पण एकदम फास्ट करतं. आता मी कोणत्या ब्रँडचं वे प्रोटीन घेतो, आता हा ब्रँड मसल ब्लेज आहे, पण याच्या आतमध्ये वे प्रोटीन ऑनचं आहे. माझं मोठं पॅकेट येतं, ते 5 किलोचं, त्यातल्या याच्यात मी टाकलेलं आहे. तुम्ही कोणत्या पण ब्रँडचं घेऊ शकता. 2-3 ब्रँडची तुम्हाला नाव सांगतो. GNC घेऊ शकता, अवतार घेऊ शकता, परत मसलटेक घेऊ शकता, ऑनचं पण घेऊ शकता. भरपूर ब्रँड आहेत, कोणतं पण एक तुम्ही नक्की घेऊ शकता. चांगले ब्रँड आहेत ते सगळे.